2012 जेव्हा नगरसेवक झालो ना, पण अधिकाऱ्याला 20,000 रुपये द्या लागते. तू माझ्याकडे पैसे दे. च्या मायला तिचं घरकुल आहे मी आणलं बरं त्या शिला उमनेचं, पण हे गेली त्याचं सेटिंग लावायला. तर 20,000 द्या लागते. तर ते तू कर अरेंज. त्या बाईचं पोरग हँडिकॅप आहे, तिला घरी खायची सोय नाही. तर ते बाई धावत धावत माझ्याकडे आली. नुकताच नगरसेवक बनलो होतो बरं मी. तर मी त्या बाईला का म्हटलं, बाई तिथं तुला 2 रुपये लागणार नाही. 2 रुपये 2 रुपये लागणार नाही. एवढं चांगलं काम करून सचिन भोयर, नितीन भोयर, आशा टोंगे हारली पाहिजे का? त्याला जिंकवायची तुमची जबाबदारी नाही. तिचं नंतर घरकुल झालं, तिला 2 रुपये लागले नाही. त्या नळ कनेक्शनचा धंदा बढिया होता. तो प्रायव्हेट वाला होता, गुरुकृपावाला. त्याची सेटिंग यायच्या सोबत होती, नगरसेवकासोबत. कोणी नळ कनेक्शन साठी त्याच्याकडे जाय. जे काम 1,000-2,000 वाचन 10,000 लागते. 4 दिवस नळ येते. 5,000 त्याले, 5,000 येले. जमलं भजन, जमलं ना भजन. मी एनसी मॅटर राहते. तुम्ही काय शिवीगाळ करता, धक्काबुक्की करता, ते एनसी बनते, त्याला काही फरक नाही पडत. पण ते का म्हणते, केस नाही बनने देता, पैसे देना पडता. बिचारा पैसे दे. अर्धे पोलीस आले, अर्धे आले. हे धंदे होते. मी वायडातलं प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये 100 पैकी 90 प्रकरण मी वायडातले पोलीस स्टेशन मध्ये पोहोचू दिले नाही. मी त्यातलं सोडवले. म्हणून सचिन भोयर हारला पाहिजे अशी अपेक्षा तुमच्याकडून करतो. बघा, हे कोणती वायडाची निवडणूक नाही, हे कोणत्या जातीची निवडणूक नाही. हे तुमच्या वायडात घराच्या बाजूला राहते म्हणून निवडून देण्याची निवडणूक नाही. हे कोणत्या भाषेची निवडणूक नाही. हे काम करणाऱ्याचे, हे धावपळ करणाऱ्याचे, हे अनुभवाचे, जनतेवर प्रेम करणाऱ्या माणसाची निवडणूक आहे. वार्डाच्या घराच्या बाजूला नगरसेवक राहते, पण तुमच्या घरापुढे रस्ता फुटून राहते. जिथं जिथं जाल ना, तर डोळे उघडे करून घ्यायचं.